ची सोय ग्राउंडवर उपलब्ध झालेली आहे. माफ करा, ज्ञानेश्वर कांबळे. सर्वांचे आभार. दरम्यान आजच्या दिवसाचा अंतिम सामना काराव विपक्ष इनगाव. गोलंदाजी मार्कवर सागर. इथे मात्र पहिल्या चेंडूवर शंकर याने बिरकावून दिलाय. बिग हिट, षटकार. क्रिकेटचं मादक सौंदर्य बघा, पहिल्या चेंडूवर बिग हिट, षटकार. अभिषेक शर्माची आठवण झाली मला. डावखुरा फलंदाज पहिल्या चेंडूवर तो सुद्धा सिक्सर मारतो. निश्चितच परेश, इंडियन टीम मधील अतिशय आक्रमक फलंदाज पहिल्या चेंडूवर षटकार मारण्यामध्ये नेहमीच पुढे असतो आणि आत मात्र इथे इनगाव संघाकडून शंकर पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. एक चेंडू 6 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. हा सामना सुद्धा 3 षटकांचा असेल. पहिल्या चेंडूवर षटकार, शंकर विषय. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवर तयार. ते मात्र चांगला चेंडू, चांगली लेंथ, ते मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. बघा, वाईडचं अपील केलं जाते फलंदाजाकडून, परंतु थर्ड अंपायरकडे हा डिसिजन दिलेला आहे आणि प्रशांत रोणे यांना विनंती आहे, कृपया हा डिसिजन रिव्ह्यू करायचा आहे. फेअर डिलिव्हरी. पंच, वन बाउन्स आहे का हा चेंडू? नाही, फेअर डिलिव्हरी. एक मिनिट शांतता पाळायची. वन बाउन्स, परंतु फेअर डिलिव्हरी. चला पुढील चेंडूकडे जाऊया. 2 चेंडूमध्ये 6 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अपील केलं जात आहे. LBWचं अपील केलंय, परंतु ते अपील त्या ठिकाणी फेटाळून लावलंय. निश्चितच इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. पहिलं षटक मार्गच ते आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर ते मात्र 2 चेंडू निर्धाव आलेत. इथे मात्र बिरकावून देतोय. शतरक्षाकडे कुठलीही संधी नाहीये. चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पलीकडे, षटकार. बिग हिट, दुसरा षटकार या षटकामधील शंकरच्या बॅटमधून. धावसंख्या बिनबाद 12. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. निश्चितच 2 निर्धाव चेंडू जरूर आले, परंतु 2 चेंडूवर 2 षटकार आले आणि 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. दोन्ही षटकार शंकरच्या बॅटमधून इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सागर टू शंकर. इथे पुन्हा एकदा बिरकावून दिलाय, परंतु फटका फसलाय. इथे मात्र चेंडू सरळ जाऊन विसावतोय शतरक्षाच्या हातामध्ये आणि फलंदाज होतोय बाद. यावेळेस मात्र माघारी परतावं लागलंय. पहिला गडी बाद 12 धावसंख्येनंतर. शंकर यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा मोठ्या फटकाचा प्रयत्न होता, परंतु थोडासा मिस टायमिंग झाल्यामुळे शंकर बॅक टू द पवेलियन. यस, आता मात्र फलंदाजी मार्कवर जाताना दिसतोय आपल्याला अनिल. 2 षटकार शंकरच्या बॅट मधून आले. तिसरा षटकार लगावण्याच्या नादात मात्र इथे आपली विकेट गमावून बसतोय.
आता मात्र 12 धावा धावफलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक विकेट इथे मात्र गमावून बसलाय. दरम्यान शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा दुसरा झटका आणि या षटकामध्ये 2 गडी बाद सागरच्या माध्यमातून. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा झटका लागताना इनगाव संघाला. अनिल मात्र आला आणि एक फटका खेळून परत माघारी परतताना रैना मालाचे मालक मान्य श्री प्रसाद बनोटे यांचं परत एकदा आगमन झालेलं आहे. हॅलो, उद्या नक्कीच इथे रैना बैलाचं आगमन होणार आहे ग्राउंड मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा 2 विकेट्स. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राकेशला. तेच तर गोलंदाजी राकेश याची सुद्धा आहे. आणि फलंदाजी मार्कवर सागर. आतापर्यंतचा जर विचार केला तर सागर ओपनिंगला येतो, परंतु तितकीशी चांगली कामगिरी होताना दिसत नाहीये 2 सामन्यामध्ये. आता मात्र त्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे इनगाव संघाकडून. सागर मोठं नाव आहे इनगाव संघाकडून. चांगली फलंदाजी सातत्याने करतात, परंतु आज मात्र फलंदाजी दिसलेली नाहीये. ते मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत आणि एक रन इथे मात्र बाईटच्या स्वरूपात जरूर प्राप्त केली जाईल. धावसंख्या 2 बाद 13. बघा 3 षटकांचा हा सामना असेल. 2 बाद 13. पुन्हा एकदा यश, राकेश टू यश. यावेळेस पुन्हा एकदा कॉट बिहाइंडचा अपील, परंतु फेअर डिलिव्हरी. आता मात्र चांगली गोलंदाजी होताना दिसते. धावसंख्या स्थिरावतीये 13 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत. बाईटच्या स्वरूपात 1 धाव मात्र खर्च केले. इथे मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता, परंतु झेल सोडला गेलाय. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण नाहीये, तर 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. नक्कीच बघा हरेश, आउटफील्ड मध्ये मागासपासून आपण 2-3 झेल तिथे सुटताना बघितले. मला वाटतं खेळाडू तिथून जोरात रनअप घेऊन धावत येत असल्यामुळे कदाचित चेंडूवर पकड तिथे बनवता येत नाहीये. निश्चितच इथे मात्र आउटफील्ड मधून धावत येताना जरा जोरात आल्यामुळे इथे मात्र पुढचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि आता मात्र चूक होणार नाहीये. फलंदाज होईल बाद आणि इथे मात्र मोठा झटका लागतोय इनगाव संघाला. यश मात्र इथे माघारी परततोय फक्त आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. धावसंख्या आता मात्र 3 बाद 15. इनगाव संघ काहीसा अडचणीमध्ये. यावेळेस 4 चेंडू या षटकातील संपलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा उंच मारला फटका. बघूया काय घडते मैदानात. आणि पुन्हा एकदा झेल सोडतोय. दरम्यान धावांचा इथे धावा
गोळा करायला घेतल्यात बिटवीन द विकेट्स. निश्चितच इथे मात्र पुन्हा एकदा झेल सोडली जाते. सातत्याने त्या एरियामध्ये झेल सोडल्या जात आहेत आणि सातत्याने 2 धावा इथे मात्र प्राप्त केल्या जात आहेत. दरम्यान 2 धावा, धावसंख्या 3 बाद 17. बघा एवढे जीवदान काराव संघाकडून, पण तरीही इनगाव संघाला आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. निश्चितच 17 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ते मात्र एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुद्धा सेफली पूर्ण केल्या जात आहेत. बघा गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 बाद 19. ते मात्र दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा धावफलकावरती. दरम्यान क्विक ड्रिंक्स ब्रेक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघूया धावफलक 3 बाद 19. फलंदाज रोहन आणि सागर. राकेशचं षटक आपण आता बघितलं. दरम्यान 6 धावा. येणाऱ्या अंतिम षटकामध्ये हरेश काय सांगशील? 19 धावसंख्या झालेली आहे. कमीत कमी 11 धावा झाल्या तर 30 पर्यंत एक डिफेंडेबल स्कोअर पर्यंत पोहोचू शकतं इनगाव. निश्चितच परेश, परंतु आपण पाहिलं होतं शीळ वर्सेस इनगाव संघामध्ये 33 धावा झाल्या तरी सुद्धा स्कोअर कमी वाटत होता आणि इथून मात्र 35-40 धावा जर झाल्या तर मात्र डिपेंडेबल स्कोअर होऊ शकतो. 19 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा शेवटचं षटक. यावेळेस आपण मात्र- बघतोय खराब लाईन, अतिरिक्त चेंडू, स्क्वेअर आणि यावेळेस एक एक्स्ट्रा धाव इनगाव संघाला. पुन्हा एकदा गिफ्ट. निश्चितच परेश, इथे मात्र पहिल्या चेंडूवर वाईड येतोय आणि अतिरिक्त धाव दिली जाते. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हवेत चेंडू. बघूया काय घडतं मैदानात. खेळाडू चेंडू खाली. दरम्यान कोणतीही चूक यावेळेस काराव संघाकडून केली जात नाहीये. फलंदाज बाद. चौथा झटका इनगाव संघाला आणि यावेळेस मात्र बघा सुरेख असा झेल. यावेळेस जागेवरच झेल उडल्यामुळे थोडा काहीसा अंदाज घ्यायला वेळ मिळालेला आहे क्षेत्ररक्षकाला आणि कोणतीही चूक करत नाहीये. निश्चितच परेश, इथे मात्र बा सागरला ओपनिंगला फलंदाजीसाठी आला होता. फक्त अजूनही 0 धावांवर बाद झाला आणि 3ऱ्या ओव्हरमध्ये बाद झालाय तो. ओपनिंग पासून बॅटिंगला होता परंतु एकही धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि स्वस्तात माघारी परततोय. आता 5 चेंडू शेष या षटकामधील आणि या इनिंग मधील आणि धावसंख्या बघतोय आपण 4 बाद 20. नक्कीच बघा कमीत कमी 2 मोठे फटके या षटकामध्ये अपेक्षित असतील जे धावसंख्येला 30च्या पुढे नेऊ शकतील. निश्चितच परेश, 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि येणारे 5 चेंडू किती धावा जमवतील हे पाहावं लागणार आहे. नक्कीच बघा काराव संघ पुन्हा एकदा फील्ड रोटेट करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटचा सामना आहे परेश आणि शेवटच्या सामन्यामध्ये जसं जसं अंधार पडायला लागतो तसा बॉल 6 कडे जायला कमी व्हायला लागतो आणि कमी धावसंख्या सुद्धा इझिली डिफेंड करता येऊ शकते. नक्कीच बघा थोडा ड्यू फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. थोडासा इफेक्ट त्याचा असतो. पाच चेंडू शेष. धावसंख्या 4 बाद 20. शुभम टू रोशन. रिव्हर्सचा प्रयत्न बीट होतोय फलंदाज दरम्यान डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. 5वा झटका धावचीच्या स्वरूपात. निश्चितच इथे मात्र रिव्हर्सचा मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पूर्णपणे फसला. चेंडू सरळ गेला
विकेट किपरच्या हातामध्ये आणि परंतु धाव घेण्याच्या नादामध्ये इथे मात्र डायरेक्ट हिट आणि फलंदाज होतोय बाद. आत्ता मात्र मैदानावर डीके 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि डायरेक्ट हिट आपण बघितला आणि धावचित फलंदाज 5वा झटका. थोडं काराव संघाला विनंती असेल, थोडा सामन्याचा वेग वाढवायचा आहे, आपल्याला फलंदाजी करायची आहे. आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आपल्या 3 ओव्हर्स आहेत. कृपया थोडा स्पीडअप करायचा सामना. 4 चेंडू बाकी. ऑन स्ट्राईक डीके. 5 बाद 20. अडचणीमध्ये सापडला इनगाव संघ. आता डीकेकडे आशेच्या किरणाने पाहतोय इनगाव संघ. यावेळेस मात्र त्रिफळाचीत अचूक यॉर्करचा मारा आणि डीके बॅक टू द पवेलियन ऑन गोल्डन डक. सहावा झटका. इनगाव संघाची पडझड कोणीच थांबवू शकत नाहीये. अवघ्या 20 धावांवर जेरबंद केलं इनगाव संघाला आणि आणखीन 3 चेंडू नक्कीच आहेत, परंतु आता फलंदाज किती बाकी असतील इनगाव संघाकडे, दॅट इज द क्वेश्चन. निश्चितच आता मात्र फलंदाजीसाठी जातोय किरण. लवकर स्पीडअप करायचा सामना थोडा. नवीन फलंदाज किरण. आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 धावा धावपलकावरती. काहीशीच धावसंख्या स्थिरावली आहे. शेवटचं षटक आहे आणि काय सुंदर हाताळलंय शुभमने. धावा खर्च करत नाहीये. आता इथून पुढे येणारे 3 चेंडू आणि किती धावा ते मात्र येतील त्याप्रमाणे सामन्याचा निकाल ठरणार आहे. पुढे ते मात्र खेळून काढतोय. फक्त आणि फक्त एकच धाव इथे मात्र प्राप्त केली जाईल. आता मात्र फक्त 21 धावा धावपळकावरती. अंतिम 2 चेंडू शिल्लक. थोडा स्पीडअप करायचा सामना. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 6 बाद 21. आजच्या दिवसातील एक लोएस्ट टोटलकडे आपण जातोय. 6 बाद 21. 2 चेंडू बाकी आहेत. बघूया 2 चेंडू मध्ये सुद्धा कमाल घडू शकते, आपण पाहिलेलं आहे. गुडलँडचा चेंडू यावेळी भिरकून दिला फाईन लेगच्या दिशेने. बघूया काय करते मैदानात आणि आउटफील्ड फास्ट असल्यामुळे चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. चौकार. ते मात्र चौकार आला आणि धावसंख्या वाढतीये. 25 धावा धावपळकावरती. इथून पुढे जर 4 किंवा षटकार आला तर मात्र आव्हानात्मक धावसंख्या जरूर असणार आहे इनगाव काराव संघासमोर. नक्कीच. बघा हरेश, स्पेशली जर का आपण ड्यू फॅक्टरचा विचार केला तर 30च्या पुढची धावसंख्या नक्कीच एक डोकेदुखी ठरू शकते काराव संघाला. परंतु अजूनही मी म्हणेन 25 धावसंख्येसोबत इनगाव संघ अजूनही अडचणीमध्ये. एका मोठ्या फटक्याची नक्कीच ॲटलिस्ट एका चौकाराची गरज इनगाव संघाला. निश्चितच परेश, इथून मात्र एक चौकार किंवा षटकार जरूर गरज असणार आहे. जर का चौकार षटकार आला तर मात्र एक आव्हानात्मक धावसंख्येसह आत्मविश्वासासह ग्राउंडमध्ये उतरण्याची संधी त्यांना प्राप्त होईल. परंतु पाहूया या चेंडूवर काय होतोय. जर का इथे निर्धाव चेंडू आला तर मात्र काहीसा लो स्कोरिंग सामना आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडू. फुल टॉस. रिव्हर्सचा फटका. यावेळेस मात्र रिषभ पंत स्टाईल सीमा रेषे पलीकडे डायरेक्ट बिग षटकार. निश्चितच या धावसंख्येची टोटल 31 आणि जिंकण्यासाठी 3 ओव्हर मध्ये 32 धावांची आवश्यकता. निश्चितच परेश, हा एक मोठा फटका
खूप गरजेचा होता आणि गरजेच्या वेळी आलेला हा षटकार आणि त्यांनी धाव संख्या पोचवली 31 या आकड्यावरती आणि इथून पुढे कारव संघासमोर धाव संख्या ठेवली 32 धावा. आता मात्र आपण बघतोय काराव संघासमोर आता थोडंसं डोकेदुखी असू शकते. 3 षटकांमध्ये 32 धावांचं आव्हान आणि यावेळेस थोडंसं त्यांना कठीण जाऊ शकतं. दरम्यान पुन्हा एकदा विनंती असेल लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. इनगाव संघाने आपलं पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर तैनात करायचं आणि काराव संघाने सुद्धा सलामीचे फलंदाज त्या ठिकाणी पाठवायचेत. आणि या ठिकाणी सलामीवीर विक्की आणि बघूया विक्की आणि रोहन सलामीवीर. धावसंख्येचं आव्हान असेल 32 कंपल्सरी चेज 32. जर्सी नंबर 18 जर्सी नंबर 12 विक्की रोहन. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता. दरम्यान पुन्हा एकदा इनगाव संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण पॉवर प्लेनुसार लावून घ्यायचंय आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. पुन्हा एकदा दोन्ही संघांना विनंती असेल लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. आपल्याला खेळाचा पूर्ण आनंद घेता यावा आणि बॅड लाईटचा सामना करायला लागू नये म्हणून लवकरात लवकर हा सामना चालू करायचा आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडत असतो आणि मध्ये सुद्धा थोडा वेळ आपला खर्च होत असतो. त्या सर्वांना अकाउंटमध्ये घेऊन लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पुढील 1 मिनिटामध्ये पहिला चेंडू टाकला जाईल. 32 धावांचं आव्हान विकी. पहिला चेंडू यॉर्कर सूर्य कसा भिरकावला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बघूया काय करतंय. एक धाव कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न यावेळेस बघूया गोलंदाजी एंडवर सुरक्षित रोहन परततोय. 1 चेंडू 2 धावा. निश्चितच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. 2 धावा ते मात्र प्राप्त केला. आता मात्र विकी पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर. गोलंदाज यश सातत्याने चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फुलदेनचा चेंडू यावेळेस विकी भिरकावतोय सीमा रेषेकडे पलीकडे. बिग 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 हिट षटकार. सुरेख असा बघितला फुलदेनचा चेंडू होता आणि पुरेपूर फायदा घेतला विकीने. निश्चित बिग हिट षटकार. इथे मात्र संधी शतरक्षकडे होती परंतु शतरक्षक फक्त बघत राहिला चेंडूकडे. त्याच्या बाजूला षटकार पडला परंतु ते मात्र थोडीशी चूक झाली शतरक्षकाकडून चेंडू जज करण्यामध्ये आणि ते मात्र षटकार प्राप्त झाला. पुन्हा एकदा विकी. गुडल्यांचा चेंडू हवेत भिरकावलाय. बघूया काय करतंय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न यष्टी रक्षक एंडला. बघूया काय होतंय. विकी सेफ बॅक टू द क्रीज. पुन्हा एकदा 2 धावा. 10 धावा धावफलकावरती. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यशस्वी पाठलाग करताना आक्रमक फलंदाजी दाखवतो विकी. तिथून मात्र पुढचा चेंडू ते मात्र भिरकावून दिलाय. कोणतीही संधी शतरक्षकडे नसणार आहे. तो मात्र जातो चेंडू 1 बाउन्स चौकार. बघा रोहित शर्मा स्टाईल फलंदाजी करतोय. विकी
आणि पुन्हा एकदा चौकार आपल्याला बघायला मिळाला कव्हरच्या दिशेने. 14 बिनबाद 14 धावसंख्या. इथे मात्र पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ताबडतोब फलंदाजी होताना दिसते. यशवर मात्र प्रहार होतोय. चांगली गोलंदाजी आहे यशची, परंतु विकी सुद्धा तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे आणि त्याच्यासमोर इथे मात्र काय घडतंय, फलंदाज होतोय बाद. Step out. धावचीच्या स्वरूपामध्ये विकी जो इन फॉर्म फलंदाज होता. पंच विकी LBW. विकी बाद होतोय लेग बिफोर विकेट. बघा अतिशय इनफॉर्म फलंदाज जो कदाचित पुढच्या 5 मिनिटांमध्ये सामना संपवू शकला असता, त्याचं आव्हान संपुष्टात आणले लेग बिफोर विकेट. परंतु वेल डन, सुंदर फलंदाजी विकी. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 14 धावा धावपळकावरती आहेत. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील. ते मात्र बीट होत आहेत. निर्धाव चेंडू येतोय. पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या 1 बाद 14. आणखीन जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये. काहीसं शिळी संघाच्या मॅच सारखं चित्र बघायला मिळते. 2 ओव्हरमध्ये 18 धावा, तिथे 23 आवश्यकता होती, आता 18. 2 ओव्हर 18. काराव संघाला काहीसं फ्रंट फुटला ठेवलंय काराव संघाला विकीच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय किरणला सांघिक दुसरं षटक घेऊन येताना. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहन, ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. काय कोण खालीवर? 12 बॉल 18. स्लोअर चेंडू आणि यावेळेस भिरकावून दिलाय. बघूया काय करते. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. बिगेट षटकार. ते मात्र दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर प्रहार रोहनच्या माध्यमातून येतोय हा बिग हिट षटकार. वीस धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. दुसरं षटक मार्गस्थ. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. येणारा 10 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. 10 चेंडू मध्ये 12 धावा. पुन्हा एकदा यावेळेस आपण बघतोय यावेळेस मात्र चेंडू दिशा भरकटतोय. वाईड स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धाव. 21 धावा धावफलकावरती. ते मात्र खेळून काढला. एक धाव घेणं जरूर यशस्वी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. ते काय घडतंय. ते मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत.
तेवीस धावा धावफलकावरती. का असं झालं होतं? पुन्हा एकदा बिरकावून दिलाय. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज रोहन इथे मात्र बाद होतोय. 23 धावा धावफलकावरती. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. बॉलर रन. निश्चितच आता मात्र 8 बॉल 9. आठ बॉल 9. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 8 बॉल 9. चला येणारे 8 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा ते मात्र खेळून काढला. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सुद्धा इथे मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 7 बॉल 7. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. 25 धावा धावफलकावरती. सेफ हँड्स मध्ये हा सामना काराव संघासाठी. मोठ्या फटक्यांची आता त्यांना गरज नाहीये. 7 चेंडू 7 धावा. यावेळेस आपण बघतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? दरम्यान गोलंदाजी मार्कवर. अतिशय सोपा धावचीत. काराव संघासाठी थोडस मिसकम्युनिकेशन. सव्वीस धावा धावफलकावरती. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू 6 धावा. पुढील येणारे फलंदाज प्रमोद. चला सामना दोन्ही लगेच संघ- चालू करा. दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर सामना पुढे घ्यायचा आहे. 6 चेंडू 6 धावा. बघा थोडासा वेळ खर्च होतो फलंदाज बाद झाल्यानंतर, चेंडू बाहेर गेल्यानंतर. त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन सामना लवकर चालू करायचा आहे. सहा चेंडू 6 धावा. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सहा बॉल 6. गोलंदाजी मार्कवर जयेश. येणारे 6 चेंडू 6 धावे. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रमोद पाटील. पहिला चेंडू इथे मात्र जोर- यांचं अपील केलं होतं परंतु फेटाळून लावले पंचांनी. आता मात्र 5 चेंडू मध्ये 6 धावा.
येणारे 5 चेंडू 6 धावा. स्पीड ठेवायचा सामन्याचा. लगेच दुसरा चेंडू घ्यायचा आहे. 5 चेंडू 6 धावा. सेकंड बॉल. यावेळेस मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे या ठिकाणी काराव संघ हा सामना विजयी आणि प्रवेश करतोय उद्याच्या अंतिम दिवसामध्ये. दरम्यान या सामन्यातील सामनावीर सिद्धेश बनोटे मॅन ऑफ द मॅच.